नमस्कार, मी सरिता कौशिक. फायर ब्रँड हा शब्द आपण वापरतो खूपदा, पण तो खूप कमी व्यक्तिमत्वांना खरं तर सूट होत असतो. आज कॉफी विथ कौशिकमध्ये मात्र आपल्याबरोबर अशा गेस्ट आहेत की ज्यांना हा शब्द अगदी परफेक्टली सूट करतो. आपल्याबरोबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे. स्वागत आहे सुषमाताई. थँक्यू. काही लोकांबद्दल ना असं म्हटलं जातं की यू मे लव्ह देम, यू मे हेट देम, बट यू कॅनॉट इग्नोर देम. सुषमा अंधारे अशी कशी झाली? मला वाटतं तुम्हाला जगण्याची कोंडी तुमची जितकी होते आणि ती कोंडी फोडण्याचा तुम्ही जितका फोडून प्रयत्न करता तितकी तुम्ही तुमच्या स्वतःसाठीची एक स्पेस तयार करता. खूप लोक असे काय म्हणता येईल त्याला अशी आर्टिक्युलेटेड अशी उत्तरं देताना सांगता येतील की मी याच्यामुळे घडला, मी त्याच्यामुळे घडलो आहे, किंवा मला याने घडवलं आहे, त्याने घडवलं आहे. मी एवढंच सांगू शकेल की मला परिस्थितीने घडवलं आहे. मी जशी आहे तशी रफ अँड टफ ही माझ्या परिस्थितीमुळे आहे. कारण जो स्ट्रगल मी माझ्या लहानपणापासून बघितला आहे आणि आत्तापर्यंत आलेली आहे. मला एकच गोष्ट संपूर्ण माझ्या आयुष्यात एक फार माझं एक तत्त्वज्ञान म्हणून राहिलेली आहे. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला. सो कोणावरही विसंबून न राहता तुम्हाला प्रचंड स्वयंपूर्णतेने, आत्मनिर्भरतेने तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. करावंच लागेल, बिकॉज तुम्हाला कोणीही कुठल्याही पद्धतीची सूट देणार नाही. किंबहुना ती सूट मिळावी म्हणून तुम्ही विक्टिम कार्ड वगैरे खेळायच्या भानगडीत पडू नये. मग ते कुठल्याही अर्थाने असो, ते जातीचं असो, ते कास्ट, रिलिजन, जेंडर, क्लास, कुठल्याही अर्थाने हे असं विक्टिम कार्ड खेळणं म्हणजे तुम्ही पळवाट शोधणे असं मला वाटतं. कारण जे विक्टिम कार्ड शोधतात किंवा जे कारणं शोधतात ती माणसं फार फार तर जगण्यापुरतं होऊ शकतात. लार्जर दॅन लाईफ जर तुम्हाला जगायचं असेल तर मात्र विक्टिम कार्ड सोडावं लागेल. हे नक्की कळलंय. नक्कीच. हे तुम्हाला 2009 मध्ये सुद्धा माहिती होतं का, जेव्हा तुम्ही परळीतून थेट पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक तुम्ही लढल्या होत्या आणि खरं तर तेव्हाही राजकारण हेच ध्येय होतं का? मला वाटतं की हा प्रश्न पहिल्यांदा कुणीतरी विचारला. मी आभार मानले पाहिजे तुमचे. कारण या प्रश्नाच्या निमित्तानं ना मला बऱ्याच गोष्टी स्पष्ट करता येतील. कारण खूप लोकांनी म्हणजे मी बघितलं की कधी कधी काही ट्रोल करताना 2009ला किती मतं पडली तुम्हाला, पण 2009ला सुषमा अंधारे कोण होते? तर 2009ला मी जस्ट माझं कॉलेज लाईफ संपवून आत्ता कुठे म्हणजे नोकरीचे इंटरव्ह्यू देणारी एक मुलगी, आणि त्या काळात पॉलिटिकल सायन्सची माझी तयारी चाललेली, माझी रिसर्च चाललेला. ॲट द सेम टाईम आम्ही काम करत होतो ते कॅम्पेन फॉर इलेक्ट्रॉल रिफॉर्म्स इन इंडिया. बेंगलोरमध्ये सेरीचं ते कॅम्पेन होतं आणि त्या सेरीच्या कॅम्पेनसाठी जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा इलेक्शन पद्धती प्रत्यक्ष काय असते ही पद्धती आम्हाला समजून घ्यायची होती. आणि त्याच्यासाठी अगदी म्हणजे खर्च कसा सादर केला जातो, आचारसंहिता काय असते, बूथ काय असतात, पोलिंग काय असतं, हे सगळं समजून घ्यायचं होतं. आणि त्यासाठीचा एक्सपेरिमेंटल म्हणून तो फॉर्म होता. त्याचा आणि निवडणुकीचा, त्याचा आणि कुठल्याही अर्थाने राजकीय महत्वाकांक्षेचा लांब पर्यंत संबंध नव्हता. म्हणजे मी तुम्हाला मला वाटतं कट्ट्यावरच मी सांगितलं एकदा खांडेकर सरांशी पण बोलताना की विकिपीडियात इतक्या गोष्टी चुकीच्या आहेत माझ्या संबंधाने, माझ्या जातीच्या संबंधाने, माझ्या धर्माच्या संबंधाने, माझ्या शिक्षणाच्या संबंधाने, माझं कौटुंबिक पार्श्वभूमीच्या संदर्भाने, माझ्या बदलत का नाही? नाही, ते मी 2-3 लोकांना म्हणजे जे PR वगैरे करणारे असतात मी त्यांना ते बोलले. अगदी परवा दिवशी पण माझं याच्यावर बोलणं झालं की हे एडिट करता येतं का, ह्याला काही करता येतं का. तर ते आता काहीतरी आम्ही मेल वगैरे टाकलाय त्या संदर्भाने. कारण बघा माझं गाव कुठे आहे, माझं गाव बीड जिल्ह्यामध्ये आहे. बीड जिल्ह्यामध्ये नाथरा, ननस, धर्मापुरी, सारडगाव, मिरवट, मांडवा, तर ननस गाव आहे माझं. मग इकडे काहीतरी वेगळंच गाव दिसतं, वेगळाच जिल्हा पण दिसतो. जेव्हा की माझा तो जिल्हा नाहीये, माझं ते गाव नाहीये, किंवा माझं शिक्षण काय आहे तर शिक्षणाच्या संबंधाने काहीतरी वेगळीच माहिती दिसायला लागते. तर हे जे सगळं आहे आणि सोशल मीडियाचं जग आहे
त्यामुळे एक माहिती पुढे बरोबर. पसरत जाते असं ते सगळं आहे. पण त्यात काही फारसं तथ्य आहे असं मला वाटत नाही. पण त्यावेळेला तुमचं राजकारण हा तुमचा एम नसेल, पण ती निवडणूक लढताना कुठंतरी तुम्हाला वाटलं का की होय मी राजकारणात जाऊ शकते? म्हणजे तुम्ही एक्सपेरिमेंट म्हणून तो फॉर्म भरला असेल, पण पुढं तुम्ही आलात आणि तुम्ही पाय रोवलेत राजकारणात महाराष्ट्राच्या, तर हे घडायला ती थिणगी होती का? 2009ला जो फॉर्म अगदी सहज एक अभ्यास विषय म्हणून आणि अभ्यास विषयाची माहिती समजून घ्यायची प्रत्यक्ष म्हणून भरलेला अर्ज, विशेषत्वाने मी तुम्हाला हेही सांगितलं पाहिजे की तेव्हा मला ते काहीतरी 3 लाखाची वगैरे काहीतरी खर्च मर्यादा होती आणि ती खर्च मर्यादा समजली नाही म्हणून मला शोकॉज झालेली इलेक्शन कमिशनची की तुमचा खर्च जास्त झालाय, म्हणजे 3 लाखापेक्षा जास्त खर्च झाला म्हणून शोकॉज झाली होती आणि आम्ही प्रामाणिकपणे तो खर्च भरलेला होता. इथपासूनची ती सुरुवात होती. त्याच्यानंतर माझं संघटनात्मक जे काम सुरू झालं ते 2017ला. म्हणजे काम मी स्कॅटर्ड पद्धतीने करतच होते. 2010 पासून करत होते 17पर्यंत. 2010 ते 17च्या काळामध्ये मी भटके विमुक्त जमाती संघटनेच्या सोबत काम करत होते. मग 17ला मी गणराज्य संघ फॉर्म केला होता. 17ला गणराज्य संघ फॉर्म केल्यानंतर संघटना अफिलेटेड असली पाहिजे, तर ती कुणाला अफिलेटेड करायची, तर त्यावेळेला आमच्याकडे धनंजय मुंडे वगैरे होते. मग ती राष्ट्रवादीला अफिलेटेड झाली. पण माझा राष्ट्रवादीत कधीही प्रवेश झाला नाही. म्हणजे जे सोकॉल्ड एक ट्रोलर गँग असते आणि जे सांगतात की तुम्ही किती पक्ष फिरलात, तर मी कुठल्याही पक्षात नव्हते, गेलेच नाही मी कुठल्या पक्षात. राष्ट्रवादीसोबत माझी संघटना अफिलेटेड होती, परंतु त्यांच्या स्टार प्रचारकाच्या यादीत माझं नाव होतं हे मात्र मला विशेष वाटतं. पण त्याच्यात नाव फक्त माझंच नव्हतं, त्याच्यात नाव राजू शेट्टींचं सुद्धा होतं, हे पण तितकंच खरं आहे. त्यामुळे माझा राष्ट्रवादीशीही काहीच संबंध नव्हता. पॉलिटिकल स्टँड जो आहे, जो परफेक्ट स्टँड आहे, तो स्टँड मी 2022ला घेतला. तर 9 ते 22 हा काळ इतका मोठा आहे की 9ला आपल्या डोक्यात काहीतरी राजकीय महत्वाकांक्षा वगैरे तर अजिबात नाही. 9ला माझ्या डोक्यात एवढंच होतं की मला खूप छान प्राध्यापिका व्हायचे, मला छान उत्तम पद्धतीचं राज्यशास्त्र शिकवायचे आणि ते शिकवत असताना मला माझी मराठी भाषेची अभिरुची सांभाळायची आहे. कारण तोपर्यंत माझी 2 पुस्तकं प्रकाशित झाली होती, ती विद्यापीठात सिलेबसला आली होती आणि मी बऱ्यापैकी म्हणजे आता तर मी माझी स्वतः पण ओळख विसरून गेले की मी काहीतरी लेखक कवी वगैरे होते, कधी काळी लिहित होते. खरं मी ते तुम्हाला विचारणार आहे, म्हणजे खरं पुढे मला त्याही तेही मी सगळं विसरून गेल्यासारखं झालं माझं. कारण मी तेव्हा निव्वळ आणि निव्वळ माझ्या कुटुंबाचा भार आहे, वडील गेलेले आहेत, भावंडांना सांभाळायचं आहे, आई आहे, घरात कोरडवाहू शेती आहे आणि आपल्याला काहीही करून नोकरीला लागायचे, आपण डोनेशन देऊ शकत नाही. म्हणजे मी इंटरव्ह्यू देत होते तेव्हा साधारणतः एक 8-10 लाख रुपये भरावे लागत होते सिनियर कॉलेजला आणि आपण 8-10 लाख सुद्धा त्या काळात देऊ शकत नाही या आर्थिक विपन्नावस्थेतली. पण त्याचं विक्टिम कार्ड नाही, अजिबात नाही, हे ठीक आहे. पण तुमचं गणराज्य संघानं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पर्यायानं काँग्रेसला पाठिंबा दिला, पण तुम्ही आल्या कशा मग शिवसेनेत? हां, ते एक मजेशीर आहे सगळं. म्हणजे मी 2017-18ला गणराज्य सुरू झालं, 19ला इलेक्शन लागले. 19च्या इलेक्शनमध्ये मी त्यांच्या स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये आले. त्यानंतर माझी पवारसाहेबांची छान ओळख झाली. त्यानंतर मात्र पॉलिटिकल ॲम्बिशियस असणं किंवा त्या तशा ॲम्बिशन्स निर्माण होणं हे फार 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 स्वाभाविक होतं आणि याने ते चालू होतं. बट ॲट द सेम टाईम इकडे जी परिस्थिती बदलत होती, मी अजूनही म्हणजे कुठल्याही माणसाला सांगून तुम्ही मंत्रालयाचे फुटेज काढून बघा, मी चुकूनही मंत्रालयात जात नाही, मला माहीत नाही आहे, मी विधिमंडळात फिरकत नाही, मी अधिवेशनातही नसते, कधीच नसते तिकडे. यावेळेला गेले होते कारण माझ्यावर हक्कभंगाची कारवाई होती म्हणून. तरीही माझ्यावर चर्चा मात्र विधिमंडळात होते, हेही तितकंच खरं आहे. तुम्ही असं वगैरे काही ठरवलंय का की मी थेट जाईन तेव्हा सदस्य बनूनच जाईन विधिमंडळाचे? बघूया तसं काय, तसं झालं तर फार उत्तमच आहे. पण मी कधीच तिकडच्या त्या भागात त्या प्रांतात गेलेली नाही, कारण माझं काही कामच नाहीये. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खात्यातल्या कुठल्याही कसल्याही संबंधाने माझं 1 रुपयाचं कुठलंही टेंडर नाहीये, माझं कसलंही प्रोजेक्ट नाहीये, मी कुठल्याही बदलीच्या प्रमोशनच्या कामात नाहीये,
मी कुठल्याही कसल्याही अधिकारी काय तुमचं माहिती अधिकार वगैरे अशा कुठल्याही भानगडीत नाही आहे. माझं काम हे खूप खूप सोशल ओरिएंटेड आहे आणि मी इश्यू बेस काम करणाऱ्यांपैकी आहे. मी कास्ट बेस काम करत नाही, मी रिलिजन बेस काम करत नाही, मी इश्यू बेस काम करते. मला वाटतं की मी इश्यू बेस काम केलं पाहिजे. ज्या समस्या आहेत, मग ती ड्रगची समस्या असेल, ती एकल महिलांची समस्या असेल, भटक्यामुक्तांच्या घरांचा प्रश्न असेल, एक्सक्लुडेड कम्युनिटीज असतील त्यांच्यासाठीच असेल, तर मी त्या इश्यू बेस्डवर मी काम जास्त केलं पाहिजे. यावर माझा जास्त भर आहे आणि हे करण्यासाठी मी मंत्रिमंडळाच्या किंवा मंत्रालयाच्या चक्रा पण मारायची माझं काही उत्तर गरज तुम्ही नाही. दिलं नाही की तुम्ही निवडलं उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही, का? मग तेच ना की हे काहीही याच्याशी संबंध नसतानाही ज्या क्षणी महाराष्ट्रात एक मोठी उलथापालथ होत होती आणि 2022ला ज्या पद्धतीने म्हणजे आत्ता बरोबर जून महिना 4 वर्ष ज्या पद्धतीने त्या काळात ती फूट झाली होती आणि त्या फुटीनंतरचा जो एकूण उद्धव साहेबांचा तो ऑरा किंवा अगदी 4 दिवसात त्यांचं वर्षाच्या पायऱ्या उतरणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी नाही म्हटलं तरी कुठेतरी आतनं हलवणाऱ्या होत्या की माणूस म्हणून किंवा पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट म्हणून जे चाललंय ते पार्लमेंटरी डेमोक्रेसीला हलवणारं आहे. ही संसदीय लोकशाही असूच शकत नाही. एक संपूर्ण निवडणूक लढल्यानंतर आणि लोकांनी मतं दिल्यानंतर जर पुन्हा लोक स्विच करत असतील तर मग त्या निवडणूक प्रक्रियेला अर्थच राहत नाही. तर माझ्यासारख्या संविधानिक चौकटीत राहून काम करणाऱ्या माणसाने या मूल्यांच्यासाठी लढलं पाहिजे असं वाटलं आणि ते लढण्याचा स्कोप आपल्याला मिळेल का? मी उद्धव साहेबांना जेव्हा पहिल्यांदा भेटले होते मी तेव्हा त्यांना नाहीच म्हटलं होतं की मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही मला राज्यभर फिरण्याचा ॲक्सेस द्याल आणि तो ॲक्सेस मला मिळाला. मला वाटतं की हा पहिल्यांदा असा प्रयोग झाला असेल. आत्तापर्यंत खूप यात्रा वेगवेगळ्या पक्षांनी काढल्या, संघर्ष यात्रा असेल, रथयात्रा असेल, ओबीसी अभियान असेल, भारत जोडो असेल, ह्या सगळ्या ज्या यात्रा आत्तापर्यंत निघाल्या त्या सगळ्या यात्रांचं नेतृत्व हे पुरुष नेत्यांनी केलेलं आहे. एकमेव महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा झाली की ज्या यात्रेचं नेतृत्व एका महिलेने केलं आणि त्या काळात राऊत साहेबही तुरुंगात होते. त्यामुळे पक्षात काम कोण करणार असाही एक प्रश्न होता. माझी पाठीच कोरी आहे, मला बॅगेज नाही, ईडीचं नाही, जसं मी म्हटलं की कुठल्याच डिपार्टमेंटमध्ये 1 रुपयाचं टेंडर नाही, सरळ साधं एक शिकवणी घेणारी बाई. तुमचं एक बॅगेज मात्र होतं किंवा आहे आणि ते अनेक वेळेला विरोधक किंवा ट्रोलर्स समोर ब्रह्मास्त्र म्हणून आणतात. वापरतात. ते म्हणजे की तुम्ही बाळासाहेबांबद्दल जे काही उद्गार काढलेले असतील, आधीचे तुमचे वक्तव्य, ते बरेचदा परत रिसर्फेस होतं. कुठेतरी ती वक्तव्य कधीतरी तुम्ही केलीत म्हणून तुम्हाला आज पक्षात लॉयल्टी जास्त सिद्ध करावी लागते असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही सर्वात आक्रमक असता, ती आक्रमकता तुम्हाला इतरांपेक्षा जास्त दाखवावी लागते का? नाही, मला दाखवायची गरज नाही. मुळात मी आक्रमक आहे, राहवत नाही मला. मी कोणाबद्दलचाच इनजस्टिस किंवा अन्याय मी सहन करू शकत नाही. माझ्या घरात असेल, माझ्या शेजारी असेल, तरी मी अशीच आक्रमक आहे. माझा तो बाणा आहे एक. दुसरं असं की जे लोक असं एक नॅरेटिव्ह सेट करतात की तुम्ही बाळासाहेबांबद्दल बोललात तर मी त्याचा ना जरा मागचा पुढचा संदर्भ आपल्याला सांगितला पाहिजे. शालिनी पाटलांनी रिझर्वेशनच्या अगेन्स्ट काही स्टेटमेंट केले होते आणि त्या काळात मला वाटते बिंदू चौकात ती सभा होती कोल्हापूरच्या आणि बिंदू चौकातल्या सभेमध्ये मी शालिनी पाटलांच्या संदर्भाने बोलत होते. शालिनी पाटलांना तेव्हा मला वाटते विनायक मेटे आणि अण्णासाहेब जावळे या सगळ्यांनी मिळून एक तलवार दिली होती संभाजीनगरमध्ये आणि तलवार घेताना त्या बऱ्याचशा अशक्त वगैरे होत्या. तर तेव्हा फ्लोमध्ये आपण आपल्या वक्तृत्वाचा एक फ्लो असतो आणि त्या फ्लोमध्ये एक पटपट पटपट काही नावं घेतली जातात आणि सांगते अरे तुम्ही काय तलवारी घेताय, मग तरुण पोरांच्या हातात काय देताय, तरुण पोरं लढणार नाहीत का तुमची, तुम्ही यांच्या हातात तलवार देताय आणि तरुण पोरांच्या. पण ज्या पद्धतीचे शब्द माझ्या तोंडी घातले गेले हे शब्द मी कधी उच्चारले नव्हते. म्हणजे मी आत्ताही मी कोणाबद्दलच तसे उच्चारत नाही की तुम्ही थिरडाच म्हणाल, चुकूनही मी ते शब्द नाही. माझं वाक्य मला चांगलं आठवतं की एवढ्या वयोवृद्ध माणसांच्या हातामध्ये तुम्ही जेव्हा तलवारी देता तेव्हा तुमच्यातली तरुणाई काय करत असते. पण ते इतकं इंजर्नल होतं आणि मला तेव्हा याची कल्पना नव्हती की पुढे जाऊन मला माझी डेस्टिनी कुठं घेऊन जाणार आहे, पुढे जाऊन मी काय करणार आहे. पण मी हेही स्पष्ट केलं पाहिजे, माझे स्टेटमेंट फक्त त्यांच्याच बद्दलचे का दाखवले गेले, मग ते पवारांच्या बद्दलचे का दाखवले गेले नाही. काही मी पवारांवर काही कमी टीका केली नाही, टोकाची टीका केली मी.
पण कदाचित हं. मी जर पवारांच्या सोबत गेले असते तर पवारांच्या बद्दलचे स्टेटमेंट व्हायरल झाले असते. मी जर भाजपच्या सोबत गेले असते तर मग कदाचित भाजपच्या बद्दलचे स्टेटमेंट व्हायरल केले असते. कारण मला माहिती आहे की माझे बरं विशेष हे त्या काळातले स्टेटमेंट की ज्या काळातला आत्ताचा माझा चेहरा आणि तेव्हाचा चेहरा ती चेहरापट्टी सुद्धा जुळत नाही. म्हणजे इतकं ते प्रिव्हियस स्टेजचं आहे, इतकं त्या म्हणजे माझं महाविद्यालयीन आयुष्य नीटचं संपलेलंही नाहीये अशा काळातले स्टेटमेंट. मला सांगा, जर निलेश राणे देवेंद्रजींबद्दल बोलताना तो शेंडी जानव्यावाला किंवा तो हापचड्डीवाला इथपर्यंत उल्लेख करतात, फक्त ते भाजपच्या सोबत आहेत म्हणून तुम्ही त्यांची वाक्य दाखवत नाहीत. बरं, असे एक आहे का? असे मी ढिगाने लोक दाखवू शकते की ज्यांनी एक टोकाची जहरी टीका केली पण ती खपवून घेतली गेली. वाईस वर्षा देवेंद्रजींनीही त्यांच्यावर टीका केली, मग ती अजितदादांवर असेल, ती अशोकराव चव्हाणांवर असेल, पण तीही खपवून नेली. का? तर तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात म्हणून. आणि मी तुमच्या विरुद्ध पंक्तीमध्ये आहे, पंक्तीत आहे की नाही माहित नाही पण संगतीत आहे. विरुद्ध, हे जास्त चांगलं होईल की मी विरुद्ध संगतीत आहे म्हणून. कदाचित मी तुमच्या संगतीत असते तर तुम्ही नसतं तसं केलं. कारण माझे वडील हे तसे भाजपाईच होते, काही प्रॉब्लेमच नव्हता. हा, हेही मी खरं तर ऐकलंय. म्हणजे आता तुम्हीच तो विषय काढला. पुढे माझा हा प्रश्न होता की तुमचे वडील हे भाजपाईच नव्हे तर त्यांच्यामुळे गावातल्या अनेक घरांवर चक्क कमळ कोरलेलं आहे आणि त्याचं कारण तेच आहेत. संघाशी त्यांचा संपर्क होता असंही आम्ही ऐकतो. हे किती खरं आहे? माझं गाव आज घडीला 2000 घरांचं गाव आहे. त्यावेळेला एक 500 आमच्याकडे उंबरा म्हणतात, म्हणजे उंबरठे म्हणजे घर, तर 500-700 उंबऱ्याचं गाव होतं. माझे वडील हे हार्डकोर भाजपाई. माझे वडील, गोपीनाथराव, पंडितांना, हे सगळे एका बैठकीतली माणसं, राधाकिशन गीते, रामराव आगाव, अशी सगळी लोक एकत्र राहणारी. आज घडीला माझ्या गावात प्रत्येकाच्या घरावर कमळ कोरलेलं दिसतं. पेंटिंगमध्ये नाही बरं का, ते सिमेंटमध्ये कोरलेली आहेत. आणि ही सगळी कमळं माझ्या वडिलांनी त्यावेळेला कोरून घेतलेली आहेत. कारण माझे वडील 30 वर्ष सरपंच होते, मार्केट कमिटीला होते. आणि हे सगळे म्हणजे पाशा पटेल असतील, सदाभाऊ खोत असतील, ही सगळी माणसं जी आधीच्या म्हणजे फळीतली आहेत, मुंडे साहेबांच्या फळीतली आहेत, ती सगळी माणसं माझ्या वडिलांना फार चांगली ओळखतात. पाशा पटेलांची त्यांची चांगली मैत्री, प्रकाश महाजन आणि प्रमोदजी महाजन यांची त्यांची चांगली मैत्री, हे सगळे एकमेकांना छान ओळखणारे आणि एका बैठकीत बसणारे लोक होते. पण मी म्हटलं ना की मला पॉलिटिकल अशी काही ॲम्बिशन्सच नव्हत्या. जरी माझे वडील राजकारणात असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात ते इतके होते की त्या काळातलं जे महत्त्वाचं जिल्ह्याचं राजकारण हालायचं त्याच्यात जी 3-4 माणसं सहभागी होती त्यात माझे एक वडील होते. पण मला त्या राजकारणाचा कधीही गंध नव्हता. असेल किंवा होईल असंही कधी वाटलं नाही. कारण मला एकच डोक्यात होतं की मला खूप छान प्राध्यापिका व्हायचे, बाकी काही नाही. मला पुस्तकांमध्ये रमायचे, लायब्ररीमध्ये राहायचे पूर्ण वेळ, आणि मला लायब्ररी मिळाली पाहिजे पूर्ण वेळ काम करताना, इतकी सुखाची साधी व्याख्या आहे. पण हे सगळं होताना अचानक मुंडे साहेबांचं जाणं, पाठोपाठ माझ्या वडिलांचं जाणं, वडिलांच्या जाण्यामुळे मला लातूर सोडून, कारण मी लातूर सारख्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या गावामध्ये शिकायला, लातूर सोडून पुन्हा मला परळीत राहायला येणं आणि परळीत ह्या सगळ्या गोतावळ्यामध्ये येणं मी हे स्वाभाविक होतं. समहाऊ मग पंकजा मुंडे वेगळीकडे गेल्या, धनंजय मुंडे वेगळीकडे गेले. त्या सगळ्यांमध्ये परळीतल्या कार्यकर्त्यांची पण फाटाफूट झाली. आणि कदाचित मग राष्ट्रवादीला ॲफिलेटेड असणं हा पण त्याचा एक भाग असू शकतो की त्यामुळे ती संघटना तिकडे ॲफिलेटेड झाली. पण ती वडिलांची पार्श्वभूमी होती, नाही असं नाही, निश्चितच. खरं तर मला वाटतं ही पार्श्वभूमी परळीच्या बाहेरच्या लोकांसाठी किंवा मराठवाड्याच्या त्या एका पट्ट्याच्या बाहेरच्या लोकांसाठी प्रचंड इंटरेस्टिंग राहील. कारण तुम्हाला सातत्यानं भाजप विरोध ह्याच एका चष्म्यातून बघितलं जातं. आता तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरेंकडे तुम्ही का आलात, तुम्ही सांगितलं. तुम्ही बाळासाहेबांबद्दल काय कॉन्टेक्स्टमध्ये बोललात हे सुद्धा तुम्ही सांगितलं. पण असं सगळं असताना पक्षाच्या वतीनं बोलताना सुषमा अंधारे लागतात, कोणाला तरी अंगावर घेताना, आक्रमक होताना सुषमा अंधारे लागतात. तिकीट देताना सुषमा अंधारेंचं नाव का नाही येत?
मी मगाशी एक चांगला शब्द उच्चारला होता, संगतीला सगळे आणि पंक्तीला वेगळे, अशी एक आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, फार चपकल बसणारी म्हण आहे. मग मला कळलं नाही की जर मी संगतीला आहे तर मी पंक्तीला का नाही. पण कदाचित त्याचं कारण मी असा विचार करते की कदाचित त्याचं असं एक चांगलं कारण असावं की त्यांना असं वाटलं असेल की मी अजून चांगला अनुभव घेतला पाहिजे. कदाचित जरी मी पुस्तकं वाचते किंवा काही जरी वाचते तरी मी राजकारणातले डावपेच समजून घेण्या इतकं कदाचित मला अजून शिकायची गरज आहे असं पक्षप्रमुखांना वाटलेलं असेल. कारण लोकसभेच्या निवडणुकीला मी उमेदवारी मागितली नव्हती, मी विधानसभेला पण उमेदवारी मागितली नव्हती. कल्याणच्या उमेदवारीसाठी माझा विचार नक्की चाललेला होता पक्षांतर्गत, पण मी ती उमेदवारी मागितलेली नव्हती. विधान परिषदेच्या वेळेला आत्ता माझा विचार होणार आहे का अशी एक चर्चा सगळीकडे चाललेली होती, पण आमच्याकडे स्कोप फार कमी होता. एकच जागा होती आणि त्या जागेचं करायचं काय. मग आता या जागेबद्दल आपण इच्छा व्यक्त करावी का, तर ती इच्छा व्यक्त करण्यात मी कदाचित कमी पडले. त्याचं कारण असं की मला असं वाटत होतं की या जागेवर स्वतः पक्षप्रमुख जातील आणि जर पक्षप्रमुखच त्या जागेवर जाणार असतील तर ती जागा आपण मागणं योग्य नाही. त्यामुळे मी ती जागा मागितली नाही. कदाचित त्यामुळे मग पक्षप्रमुखांना वाटलं असेल की ताईंना काही या गोष्टीमध्ये रसच नाही, ताई राजकीय दृष्ट्या संन्यासच घेणार की काय, असं एक वाटलेलं. पण तुम्ही त्यांना नंतर सांगितलंय की नाही की तुम्ही काही संन्यास घेणार नाही आहात आणि तुम्ही राजकारणात आल्या आहात आणि राजकारणात येण्याचा अर्थ निवडणूक लढणं हाच असतो. नाही, ते मला वाटतं आत्ता आमचं फार एका सिरियस नोटवर त्या संबंधाने बोलणं निश्चितपणे झालं. आणि काय म्हणता येईल त्याला की संघर्ष जितना ज्यादा बडा होता है, जीत उतनी ही शानदार होती है. तर त्यामुळे इझी गोईंग मध्ये मिळालं तर ते काय, म्हणजे आपण असं मी गरीब होते म्हणून मला मिळालं नाही, मग ते विक्टिम कार्ड आणि म्हणजे याचा अर्थ तुम्ही डिझर्व करत नाही आहात, कोणीतरी तुमच्यावर दया दाखवली. तर मला वाटतं माझ्यावर दया नका दाखवू प्लीज. मला दया नकोय, कुठल्याही दयेची भीक नको. मी अमुक आहे, मी नाही. इफ आय एम डिझर्विंग कॅन्डिडेट ओके, जर मी डिझर्विंग असेल, जर असं वाटतंय की नाही मी एक सक्षम उमेदवार आहे आणि मी न्याय देऊच शकते, तर ते असलं पाहिजे. निव्वळ मी कोणीतरी महिला आहे, मी अमुक नाही, मला नाही वाटत की असं असावं. असूच नाही, माझ्या बाबतीत सुद्धा असं नाही, बिलकुल असं नाही असं. एक प्रश्न ना मला तुम्हाला मराठवाड्याबद्दल विचारायचा आहे, संभाजीनगरबद्दल विचारायचा आहे. एक काळ असा होता की शिवसेना हा पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष नंबर 1चा होता मराठवाड्यात आणि केंद्रबिंदू हे संभाजीनगर होतं. तुमच्याकडे किती आमदार होते, खासदार होते? आज एकही खासदार नाही. म्हणजे ठीक आहे, पक्षाचं नाव आणि चिन्हही नाही आहे, पण तरी उद्धव ठाकरेंकडे आज तिथे एकही खासदार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोण ह्याला जबाबदार आहे, ह्याचा कधी विचार होतो का? याचा मला वाटते नेतृत्व पातळीला विचार नक्की होत असेल. काय होतं ना की संभाजीनगरमध्ये एकेकाळी आमचा खरंच खूपच दरारा होता. संभाजीनगरचं आमचं संघटना म्हणजे आमचं बलस्थान होतं. कारण संभाजीनगरची महापालिका असेल, तिथली जिल्हा परिषद असेल, तिथले आमचे आमदार असतील, तर ही मोठी, कारण आत्ताचे जे सगळे आमदार इव्हन शिंदेकडे पण दिसत आहेत ते सगळे आमचेच आमदार होते. परंतु काय होतं ना की काल परत्वे प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. त्यामुळे आत्ता खैरे साहेब जो एक त्यांचा एक पीक अवर होता, एक त्यांचा जो एक उत्कर्षाचा एक चरमबिंदू होता, आता नाही म्हटलं तरी वयाच्या मानाने ती क्रियाशीलता थोडीशी कुठेतरी कमी होते. आणि त्यामुळे मग तेवढा वेळ देणं किंवा तेवढं फिरणं, तरीही दानवे साहेब त्यांना खैरे साहेब त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं खूप काम करतात ते. पण आता दुसरं नावही तुम्ही आता घेतलं चुकून, त्यांच्याबद्दल काय म्हणाल? नाही, दानवेंनी निवडणूकच लढली नाही ना, ते विधान परिषदेवर गेले, ते दोनही वेळेला विधान परिषदेवर. म्हणजे मी म्हणते की त्यांचं म्हणजे निवडून देण्यामध्ये तेही तिथले नेते आहेत, संघटन बांधणं, लोकांमधनं निवडून देणं, लोक या सगळ्यात कुठं कमी पडतंय? निश्चितपणे खरं तर म्हणजे विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद
मुंबईमध्ये देण्याच्या ऐवजी, म्हणजे अनिल परबांच्या सारखे आमच्याकडे खूप आक्रमक नेते मुंबईमध्ये आहेत, पण मुंबईत ते पद देण्याच्या ऐवजी मराठवाड्यात देणे, ते देण्यामागचा पक्षाचा हेतूच कदाचित हा असावा की मराठवाड्यातली संघटन बांधणी चांगली व्हायला हवी. आता त्याच्यात नेमक्या काय अडचणी आल्या ते मला इतकं काही सांगता येणार नाही. कदाचित असं असू शकतं की सभागृहातलं काम खूप जास्त वाढल्यामुळे कदाचित तिकडे दुर्लक्ष झालं असेल, किंवा त्यांनी तिकडे काम केलेलं आहे परंतु काही इतर सत्ताधारी पक्षांनी खूप पैसा ओतलाय का, किंवा अजून काही झालंय का, काहीही असू शकेल. पण हे आम्ही नक्की मान्य करतो की होय, संभाजीनगरमध्ये आम्ही खूप जास्त रिव्हर्स आलोय, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त रिव्हर्स आलोय, हे आम्ही नक्कीच मान्य करतो. सुषमाताई, तुमच्या पक्षाची संघटनात्मक बांधणी कशी असते, मला थोडं समजून घ्यायचंय. पक्षाची जी संघटनात्मक बांधणी असते ना, त्याच्यामध्ये एक तर पक्षप्रमुख आहेत, नेतृत्व, शीर्ष नेतृत्व आहे. शीर्ष नेतृत्वाच्या नंतर आमच्याकडे नेते आहेत. या नेत्यांच्या नंतरची जी फळी येते ती उपनेत्यांची येते. किती उपनेते असतात? उपनेते तसे पूर्वी कमी असायचे, आता बऱ्यापैकी, आता मला वाटते मोर दॅन 40. अच्छा. हा, आहेत तेवढे उपनेते आहेत. त्याच्यानंतर आमच्याकडे संपर्क नेते असतात, म्हणजे नेत्यांमधल्याच काही लोकांना काही भाग संपर्क नेते म्हणून दिलेला असतो. मग तो संपर्क नेता जो असतो तो एक जिल्ह्यापेक्षा जास्त जिल्ह्यांच्यासाठी, मग मराठवाड्यात 1-2 संपर्क नेते असतील, पश्चिम महाराष्ट्रात असेल, मध्य महाराष्ट्रात असेल, जसं की आमच्याकडे मध्य महाराष्ट्रात संजय राऊत साहेब बघत आहेत, किंवा पश्चिम महाराष्ट्र अजून कोणाकडे तरी दिलेला आहे, अशा पद्धतीने. मग त्याच्या खाली मग पुन्हा संपर्क प्रमुख असतात. संपर्क प्रमुख हे उपनेते आणि नेते लेवलच्याच मंडळींमधून काही लोक संपर्क प्रमुख असतात, किंवा काही इतरही संघटनात्मक मधले संपर्क प्रमुख निवडले जातात. संपर्क प्रमुख हे आमच्याकडे बऱ्याचदा मुंबई आणि पुण्यातले असतात. त्याचे कारण पण वेगळे आहेत. एकतर इथल्या नेत्यांना ग्राउंडची माहिती कळण्यासाठी तो मधला दुवा म्हणून केला जातो. दुसरं असं की अतिपरिचयात अवज्ञा होऊ नये, किंवा जसं आपण IAS वेगळ्या भागातला आणतो ना, त्या पद्धतीने की तिथलाच माणूस निवडला तर कदाचित त्याच्याकडून काही पक्षपातीपणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून तो मुंबई पुण्यातला असावा संपर्क प्रमुख, असा एक संकेत आहे. मग त्याच्यानंतर मग खाली जिल्हा प्रमुख, मग तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, असं सगळं येतं. हा प्रश्न मी तुम्हाला यासाठी विचारला की तुमच्या या सगळ्या संघटन बांधणीमध्ये तो जो ॲक्च्युली लोकांमधून निवडून आलेला व्यक्ती आहे त्याला काय स्थान आहे? तो काय करतो? म्हणजे तो तुमची नावं नाही सजेस्ट करणार, त्याच्या माणसांना जागा मिळणार नाही, त्याच्याबद्दलचे रिपोर्ट्स कोणीतरी दुसरे देणार, त्याच्या जिल्ह्यात कोण अध्यक्ष होणार, कोण काय होणार, कसं होणार हे कोणीतरी दुसरं ठरवेल, आणि मग तो जर दुसऱ्या पक्षाकडे गेला तर तुम्ही त्याच्या नावानं ओरडणार. नाही, मला काय वाटते याच्यामध्ये ना की एक संसदीय बांधणी आहे आणि एक संघटनात्मक बांधणी आहे. संसदीय बांधणीतले लोक निवडणूक लढतात, संघटनात्मक बांधणीतले लोक संघटनेसाठी काम करतात. कधी कधी असंही होतं की संसदीय बांधणी तो निवडून येतोय ना, मग तो निवडून येतोय तर संघटनेला त्याची मदत होईल ना. जो निवडूनच येत नाही, जो भलत्याच कुठल्या तरी भागात नाही, तो त्याच्या भागात येऊन जर सगळं डिक्टेट करणार असेल तर ती व्यक्ती दुखावणार नाही का? आणि हाच खरं तर इश्यू आहे पक्षातून जाणाऱ्या लोकांचा कुठंतरी. म्हणजे हा एकमेवच आहे असं माझं म्हणणं नाही, पण हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. असा फीडबॅक कधी तुम्हाला मिळाला नाही का? मला वाटतं तो फीडबॅक मला मिळायचं काहीच कारण नाही. तो फीडबॅक जरी मिळाला तरी तो पक्ष नेतृत्वाकडे येईल, पक्षाच्या सचिवांकडे येईल. आमच्याकडे 2 ते 3 सचिव काम करतात. नार्वेकरची आहेत, विनायक राऊतची आहेत, आमचे पराग डाकेजी आहेत. पराग डाकेजी सेनाभवनचं सगळं काम बघतात, संसदीय कामकाजामध्ये नार्वेकरची काम बघतात, संघटनात्मकच्या मध्ये आमचे विनायक राऊतची काम बघतात. तर असे तर त्यांच्याकडे तो फीडबॅक येणं स्वाभाविक आहे. हा फीडबॅक देताना आपण म्हणताय तेही बरोबर आहे की निवडून जाणारी, लोकांमधून निवडून जाणारी जी व्यक्ती आहे तिचाही फीडबॅक विचारात अगदीच घेतला जात नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये संघटनात्मक बांधणी करणारी लोक पूर्ण वेळ काम करणारी असतात. त्यामुळे अशा लोकांना ती संधी द्यावी म्हणून त्यांच्याकडनं काही माहिती मिळवली जाते.
म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या लोकसभेचा उमेदवार निवडायचा आहे तर तिथले सगळे विधानसभा संपर्क प्रमुख जे आहे ते विधानसभा संपर्क प्रमुख मग एक रिपोर्ट देतात समजा, आणि तो रिपोर्ट दिल्यानंतर मग पुढे लोकसभेचा प्रमुख किंवा लोकसभेचा कॅन्डिडेट कोण असावा किंवा विधानसभेच्या अंतर्गत जी टीम असते ती टीम जो काही रिपोर्ट तयार करते त्याच्यानुसार विधानसभेचा कॅन्डिडेट कोण असावा असं ठरवलं जातं. इतके खासदार, आमदार, नेते, अजून त्यांच्याबरोबरची जी टीम आहे ती सगळी इकडनं पक्ष सोडून तिथे जाते. तुम्हाला नक्कीच संपर्क झालाय. तुम्ही त्या दिवशीच्या आमच्या 0 आवरमध्ये मला सांगितलं. तुम्ही जाण्याचा निर्णय का घेतला नाही? आणि आता तुम्हाला असं वाटतं का की तुमचा निर्णय घेतला असता तर योग्य होता? नाही, काय होतं माहितीये का की ऑफर आपल्याला असते का तर हो असते. ती सगळ्यांना असते. सगळ्यांना म्हणजे मला तर असं वाटतं की उनका बस चले तो वो राऊत साहेब को भी ऑफर करे और राऊत साहेब को भी ले जाए. फक्त जायचं का नाही ते मी आणि राऊत साहेबांनी ठरवायचं असतं. तर त्यावेळेला आम्ही ते ठरवून घेतलेलं की आपल्याला कामच करायचं आणि संघर्ष करायचा, तर आम्ही ते संघर्ष करतोय. हा एक भाग आहे. दुसरं असं की एवढे सगळे लोक निघून जातात मग काय, तर मला असं वाटतंय की माझी एंट्रीच या पार्श्वभूमीवर झाली होती. मी जेव्हा जूनमध्ये जेव्हा मी आले होते 2022ला तेव्हा ऑलरेडी 40 लोक निघून गेले होते. शून्य होतो आम्ही. शून्य असताना मी इथे आले होते. म्हणजे मला हे सगळं माहित होतं की सत्ता नाहीये. मला हे माहित होतं की 40 निघून गेलेल्यांनी गट स्थापन केला आहे. ते मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळालेली आहे. जर सत्ता डोक्यात असती तर मी तोच पर्याय निवडला असता किंवा मी अजून कुठला तरी पर्याय निवडला असता. मी जर म्हणते की बघा मी लातूरला शिकत होते, मी विलासरावजींच्या कॉलेजला शिकत होते, विलासरावजी मुख्यमंत्री होते, विलासरावजींचे ग्रामीण प्रचार यंत्रणा मी फार जवळून बघितलेली आहे, पण मी विलासरावजींच्यासाठी पण मंत्रालयाकडे फिरकलेली नाही. माझे आणि पृथ्वीराज बाबांचे फार चांगले रिलेशन आहेत. मी नाही त्यांना कधीही मुख्यमंत्री कार्यालयात भेटायला गेलेली. मी उद्धव साहेबांना म्हणजे 19ला तर मी स्टार प्रचारक होते महाविकास आघाडीत. मी उद्धव साहेबांना एकदाही भेटायला गेलेली नाहीये मंत्रालयात. उपमुख्यमंत्री असणाऱ्याही लोकांना भेटायला गेली नाही किंवा इकडे राष्ट्रवादीचे जे नेते तिकडे बसायचे एवढंच काय, म्हणजे माझ्या गावचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांनाही दालनात कधी भेटायला गेले नाही. पंकजा मुंडेची माझी छान ओळख आहे, आमचं अधूनमधून फोनवर बोलणं होतं. मी त्यांनाही कधी मंत्रालयात भेटायला गेले. माझं काही काम नाही, काही देणं घेणंच नाहीये. म्हणूनच तुम्ही मला वाटतं एवढ्या आक्रमक राहू शकता सगळ्यांना घेऊन. 2024ला तुम्ही मनसेवर एवढी टीका केली होती आणि आता जेव्हा ही सगळी लोक एकत्र आली तेव्हा तुम्हाला अडचण वाटली का? नाही, मला अडचण नाही वाटली. त्याचं कारण असं की मी इतकं राजकारण बदलतं राजकारण आत्ता बघितलेलं आहे आणि त्यातली फ्लेक्झिबिलिटी पण मी बघितलेली आहे. आणि तुलनात्मक मी जेव्हा विचार केला ना की होय मनसे प्रमुखांनी माझ्यामध्ये खूप खूप जास्त ठिणग्या उडाल्या. म्हणजे त्यांनी माझे व्हिडिओ दाखवले, मी त्यांचे व्हिडिओ दाखवले, जे आहे ते अगदी खुलेआम आमने सामने सगळं झालं फिट्टमफाट. पण हे सगळं होतानाच एक गोष्ट मात्र नक्की होती की इतर लोकांनी पक्ष गिळंकृत केला, पक्षाचं नाव चिन्ह घेतलं. मनसे प्रमुख यांच्यापेक्षा वेगळे आहेत. त्यांनी त्यांचा स्वतंत्र स्पेस, स्वतंत्र अवकाश तयार केला, स्वतंत्र चिन्ह, आणि त्या चिन्हाला मान्यता स्वतःच्या बलबुत्यावर स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवली. आयत्या पिठावर रेघोट्या नाही ओढल्या. हे फार महत्त्वाचं आहे. या अर्थाने ते फार वेगळे ठरतात. ते स्पष्ट वक्ते आहेत. हो, म्हणजे ठाण्याच्या सभेत मी त्यांना पहिल्यांदा भेटले आणि भेटल्यावर म्हटलं सर आपण खूप खूप काही झालंय, जाऊ द्या हो, सोडा आता. नाही सर, पण तरीही मला फार चला आता सोडा, आपण एक फोटो काढूया. आणि फोटो काढला, संपलं, भांडण संपलं. मला वाटतं की तो मनमोकळेपणा की दुश्मनी भी दिल खोल के और दोस्ती भी दिल खोल के, हे मनसे प्रमुखांचा हा गुण अतिशय चांगला आहे. तो वाखाणण्यासारखा आहे. महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांचं ओरबाडून घ्यायची वृत्ती नाही, हे फार चांगलं आहे. पण मग आता तुमची दोस्ती मोहित कंबोज बरोबर पण होणार आहे का? नाही, मला नाही वाटत तसं. मोहित कंबोज बरोबर आमची दोस्ती होण्याचं काही कारण आहे, काही पॉलिटिकल रिलेव्हन्स काही तसा काही दिसत नाही. आणि मधल्या काळात ते तुम्ही आक्रमक ज्यांच्याबद्दल राहिलात त्यापैकी ही पण एक व्यक्ती आहे. आणि आता सडनली सगळ्यांसाठीच म्हणजे आमच्यासाठी सुद्धा तो जो व्हिडिओ आला आदित्य ठाकरे
त्यांच्या घरच्या पार्टीला गेलेले. हो, तर हो. तो मला वाटतं त्याच्यावरून ट्रोलही बरेच झाले आदित्यजी. म्हणजे कोणी कुठे जावं हे मी नाही सांगत, मला फक्त तुमची अडचण होते का अशा वेळेला हे समजून नाही, घ्यायला माझी आवडेल. अडचण कधी होईल जेव्हा ते मला सांगतील की मोहित कंबोजवर टीका करू नका किंवा मोहित कंबोजला काही बोलू नका. तर अजूनपर्यंत तसं काही मला सांगण्यात आलेलं नाही. मोहित कंबोजच्या पार्टीत जाणं हा निव्वळ एक वेगळा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्याला कुठलाही पॉलिटिकल रिलेव्हन्स नव्हता, त्याचा कुठलाही राजकीय संदर्भ नाहीये. इलेक्शनच्या आधी, इलेक्शनच्या नंतर किंवा जागा वाटप किंवा युती या कुठल्याही पार्श्वभूमीवर ती भेट झालेली नव्हती. त्यामुळे त्या भेटीचा मी माझ्यावर परिणाम करून घ्यायचं काहीच कारण नाही. म्हणजे अगदी मी त्या दिवशी म्हटलं ना की 30 तारखेला नरेश मस्केच्या मुलाचं लग्न होतं. 29 तारखेला विधान परिषदेच्या जागा नावं डिक्लेअर झाली होती. अशा काळात 30 तारखेच्या लग्नाची पत्रिका माझ्याकडे 8 दिवस आधी होती. पण नको कॉन्ट्राव्हर्सी म्हणून मी नाही गेले त्या लग्नाला. मी लग्नाला गेले नाही, पण त्या लग्नाला राऊत साहेब होते. आता मग राऊत साहेब त्या लग्नाला गेले म्हणजे राऊत साहेबांनी काय लगेचच शिंदेच्या सोबत पॅचअप केलं का? तर नाही. त्याचा जो संदर्भ आहे तो संदर्भ अतिशय कौटुंबिक आहे. त्यामुळे त्या कौटुंबिक संदर्भाला मी याच्याशी जोडायचं काही कारण पण नाही. म्हणजे हा विचार येतो कधी ना कधी, म्हणजे तुम्ही गेला नाहीत नरेश म्हस्केंच्या मुलाच्या हा, मी लग्नाला. गेले नाही त्याचं कारण असं आहे की मला वाटतं की राऊत साहेबांच्या बद्दलचा जो मानस आहे किंवा तो ते नाही कितीही मी म्हटलं तरी ते माझ्यापेक्षा एक सिनियर लीडर आहेत. मी लहान रोप आहे. लहान रोपाने काही पथ्य पाळायचे असतात. लहान रोपाने एक नियम पाळायचा असतो की त्याने कुंपणाच्या बाहेर लगेच फांद्या काढायच्या नसतात. अन्यथा त्याला खुडून काढण्यासाठीची स्पर्धा चाललेली असते. ती आतून असते, ती बाहेरून असते. त्यामुळे नको त्या भानगडीत. आहे ते बरं आहे. सुषमाताई, आम्ही ना आत्ताच जो मेळावा झाला त्यानंतर आम्ही तुम्हाला बघितलं, तुमच्या डोळ्यात खूप टचकिनी पाणी येतं खरं तर, आणि ह्याच्या आधी पण खरं तर ते मी बघितलंय. आता तुम्ही ओव्हर संवेदनशील आहात का? इतकं प्रॅक्टिकल जग आहे राजकारणाचं की त्यात ही संवेदनशीलता तुम्ही कशी जपली हा माझा प्रश्न असू शकतो, किंवा मग तुम्हाला ती योग्य वेळी संवेदनशीलता जागी करता येते का? नाही, योग्य वेळी जागे करता येणे म्हणजे मग ते फार स्क्रिप्टेड असेल. असलं स्क्रिप्टेड काही वागता येत नाही मला. तसं स्क्रिप्टेड वागता आलं असतं तर मला खूप छान आर्टिक्युलेटेड आणि कॉर्पोरेट पद्धतीने जगता आलं असतं, जे मला अजूनही जमत नाही. मी जसं म्हटलं की मी खूप कमी ठिकाणी असते. म्हणजे मला वेगवेगळ्या समारंभ असतील, मी तिकडे जात नाही. मी कॉर्पोरेट कार्यक्रमात पण मिसळत नाही. संवेदनशीलता किंवा त्या दिवशीचं माझं भावूक होणं मला तो सगळा पट जाणवत होता. म्हणजे मी तुम्हाला सांगते की नागेश पाटील आष्टीकरांच्यासाठी मला प्रचार सभा द्यायची होती. मी रात्रीचा नाशिकवरून प्रवास करून निघाले होते. मी सकाळी फार अर्ली मॉर्निंग लातूरमध्ये पोचले. मी डॉक्टर कोळगेंच्यासाठी एक सभा दिली अमित देशमुखांच्या विनंतीवरून, आणि ती सभा साधारणतः दुपारी 1 वाजता संपली. 100 किलोमीटरचं अंतर आणि रस्ता अतिशय खराब. आता रस्ता चांगला झालाय पण अतिशय रस्ता खराब. आणि मला पोचायचे 5 वाजेपर्यंत आदिवासी भागामध्ये आष्टीकरांच्या मतदारसंघामध्ये. मला जेवायलाही थांबायची मुभा नाहीये. माझ्यासाठी एका कार्यकर्त्याने जेवण आणलं आणि मी फक्त पाणी पिण्यासाठी गाडी थांबवली. मी रस्त्यात जेवण केलं. तिकडे गेल्यानंतर मला वाटते पुरके साहेब होते, वसंत पुरके साहेब, त्या प्रचार सभेला. आणि इतका जोराचा पाऊस पडला की अक्षरशः खुर्च्या सुद्धा इकडे तिकडे पडत होत्या हवेने. आणि अशाही परिस्थितीत मी पावसात भिजत, थंडीने कुडकुडत मी आष्टीकरांच्यासाठी प्रचार सभा दिली. विशेष आष्टीकर त्या प्रचार सभेला नव्हते. आष्टीकरांच्या अनुपस्थितीमध्ये मी आष्टीकरांची प्रचार सभा केली की माझ्या पक्षाचा कॅन्डिडेट आहे म्हणून. मला ते माझे कष्ट दिसत होते सगळे. ओमराजेंच्यासाठी मी 3 दिवस मी अशी दिवस रात्र फिरत होते. या जिल्हा परिषदेलाही फिरत होते आणि त्याच्या आधीही फिरत होते. मला माझे ते सगळे कष्ट दिसत होते. संजय देशमुख अहो विधानसभा लढायला घाबरत होते. अशी परिस्थिती त्या माणसाची की तो माणूस विधानसभा लढायला घाबरत होता. महाप्रबोधन यात्रेमध्ये जेव्हा माझी सभा झाली वाशिमला आणि त्या सभेचा जो माहोल त्यांनी बघितला आणि अचानक त्यांना वाटलं की आपण लोकसभा निवडून येऊ शकतो, तर हे सगळे माझे कष्ट वाया गेल्यासारखे वाटले. संजय दिना, आमचे मिलिंद जगताप म्हणून आहेत मुलुंडमध्ये, ते म्हणाले ताई काही करा, संजय दिनासाठी वेळ काढा. संजय दिना शिवसेनेचे नसतानाही
म्हणजे सॉरी मिलिंद जगताप हे शिवसेनेचे नसतानाही संजय दिनासाठी सभा झाली पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि मी त्या सगळ्या भागांमध्ये सभा केल्या. संजय दिना ताईसाहेब 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 करताईसाहेब, थँक्यू ताईसाहेब, हो ताईसाहेब, हे करा ताईसाहेब. ते संजय दिना जेव्हा जर मगरुरीने बोलत असतील आणि शेवटच्या क्षणापर्यंत ही माणसं खोटं बोलतात, अचानक यांना निधी नाही हे का कंठ फुटतो, पण आधी हे सगळं यांना आम्ही सोबतच आहोत, आम्ही इथेच आहोत, आम्ही कुठेच गेलो नाही. तर इतकी खोटारडी लोक असू शकतात, इतकी असंवेदनशील लोक असू शकतात. मला असंही वाटून, आणि मला याही गोष्टीचं की जर मला इतकं वाईट वाटलं असेल तर पक्षप्रमुखांना काय वाटलं असेल. मग एक मन असंही वाटत होतं की चला आष्टीकरला तर उमेदवारी मिळू नये असं मी साहेबांना सांगितलंच होतं की हा आष्टीकर याला उमेदवारी नाही दिली पाहिजे, हा माणूस कधीही फुटू शकतो. मी एबीपी माझाच्या या मंचावर हे जबाबदारीने सांगितलं पाहिजे की लोकसभा इलेक्शनच्या वेळेला सगळ्या आमच्या ज्या विधानसभा असतात, विधानसभा संपर्क प्रमुख रिपोर्ट करतात, तर या रिपोर्टमध्ये आष्टीकरला उमेदवारी देऊ नये असं रिपोर्टिंग विधानसभा प्रमुखांचं होतं. तरी सुद्धा आष्टीकरला उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे हे सगळे कष्ट ही माणसं विसरली. बरं, हे लोक जे म्हणतात ना की आम्हाला निधी मिळाला नाही, म्हणजे पक्ष निधी मिळाला नाही, संसदीय कामकाज पद्धतीतला तर सोडा, पण पक्ष निधी, तर हेही साफ चुकीचं आहे. निवडणुकीच्या काळात आष्टीकर असेल, संजय देशमुख असेल, या प्रत्येकाला आर्थिक मदत पक्षाकडून झालेली आहे, भरपूर झालेली आहे. इव्हन याच्या आधी जो आमच्याकडे पराभूत उमेदवार बीडचा बदामराव पंडित, याही माणसाला आर्थिक मदत पोचलेली आहे. 5,000पेक्षा कमी मतं घेणारा नागपूरचा उमेदवार सुनील खराटे, त्याला सुद्धा आर्थिक मदत पोचलेली आहे. म्हणजे हेही कारण सांगू शकत नाहीत की यांना आर्थिक मदत मिळाली नाही. हे अनेक वेळेला सांगितलं जातं खरं तर. परंतु ही निवडणूक कदाचित उमेदवार निवडण्यात चुकलेलं आहे गणित. नाही, खासदार निवडण्यात म्हणजे उमेदवार चुकला असेल, जसं तुम्ही म्हटलं की उभं करू नका, फुटणार, हे तेव्हाच माहिती होतं. किंवा आता उद्धव साहेबांनी मुलुंडला जाऊन पण म्हटलं की मला क्षमा करा, मी तुम्हाला चुकीचा उमेदवार दिला. तर हा झाला एक भाग. खासदार गेल्यावर त्यांच्या विरोधात ज्या आक्रमक पद्धतीनं सगळेच तुमचे नेते मंडळी बोलले, ते पण आपण समजू शकतो. त्यांचं काय चुकलं हे तुम्ही सांगितलं, पण पक्षाचं काय चुकलं याचा काही विचार होतो का तुमच्या पक्षात? म्हणजे सगळ्याच पक्षांच्या निवडणुकीनंतर बैठका होतात, अगदी चिंतन बैठक होते, दोन्ही राष्ट्रवादीच्या, भाजपच्या, सगळ्यांच्या बैठका होतात. अजून कसं चांगलं करता येईल, म्हणजे जिंकलेल्यांच्या सुद्धा बैठका होतात की अजून पुढे कसं चांगलं करता येईल. तुमच्या पक्षाची कधीही आम्ही कुठलीही अशा पद्धतीची एखादी चिंतन बैठक झाली हे ऐकत नाही. कदाचित तो कार्यपद्धतीचा फरक असेल. म्हणजे आता राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरं झाली, मला वाटते शिर्डीला एक झालं, नाशिकला एक झालं, जिंकलेल्या भाजपचा एक विजय मेळावा आणि चिंतन शिबिर असं काहीतरी झालं. एकतर आमची कार्यपद्धती थोडीशी वेगळी, आणि त्यामुळे किंवा त्या जाहीरपणे त्या बैठका झाल्या नाहीत म्हणून त्याची बातमी आपल्यापर्यंत पोचली नसेल. म्हणजे इतर पक्षाचे जसे जाहीर चिंतन शिबिरं होतात तसं शिबिर न होता मातोश्रीवर बैठका होतात. आम्हाला नाही कळलं चालेल हो, तुमच्या लोकांना नाही कळत ना, त्यामुळे जाहीर आम्हाला कळलं नाही ठीक आहे, पण काय करायचंय पुढे हे जर लोकांना कळलं नाही तुमच्या, तर कसं होईल? पहिल्यांदा मला इंटरव्ह्यू देताना एवढी अडचण मी तुम्हाला हे विचारते की अजून असतं, नेहमी म्हटलं जातं की उद्धव ठाकरेंकडे आम्हाला ऍक्सेस नव्हता, ते आम्हाला भेटायचे नाही. तुम्हाला ऍक्सेस होता का, आहे का, आणि तुम्हाला ते भेटतात का जसं हवं तसं? त्याची काय होतं माहिती आहे का, की मी एकतर पुण्यात राहते, त्यामुळे माझे काही रोज इकडे येणं नसतं. म्हणजे आज मी मुंबईत आली आणि खूप दिवसांनी आली आहे, पण मी काही मातोश्रीवर गेले नाही कारण माझं काही काम नाही आहे. तर माझं जेव्हा कधी काम असेल तेव्हा मला जायचं असेल तर मी माझं थेट त्यांच्याशी बोलते. मी अजून तरी कधीच सचिवांना वगैरे मेसेज खरंच टाकले नाहीत. ऑनेस्टली मी कधीही कुठल्याही सचिवांना मेसेज टाकला नाही किंवा मी कोणाकडेही वेळ मागितला नाही. मला वेळ जरी पाहिजे असेल तर मी थेट त्यांच्याशी बोलते की सर मी आज येणार आहे किंवा मी उद्या येणार आहे. मग ते त्यांचं एवढे असतं की ताई खरंच तुम्हाला एवढा प्रवास करून येणं शक्य आहे का, की आपण फोनवर बोलून सॉर्ट आउट होऊ शकतं. जर फोनवर बोलून सॉर्ट आउट होत असेल तर आपण फोनवर सुद्धा बोलूया, किंवा अगदीच महत्वाचं नसेल तर 2-4 कामं काढून येणार असाल तर या, किंवा इतर कामं तुमची असतील आणि म्हणून मुंबईला येणार असाल तर या. फक्त मला भेटायला यायचंय
म्हणून पुण्याहून येणार असाल, कारण माझी मुलगी लहान आहे, त्यांनाही माहिती आहे. सो मला तो तितका काही कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम, कदाचित ते असंही असू शकतं ना, की म्हणजे मी आत्ता स्पोक पर्सन आहे, त्यामुळे मला पार्टी लाईनसाठी सतत संपर्कात राहावंच लागतं. मला पार्टी लाईन मांडायची आहे, तर त्यामुळे मला तो प्रॉब्लेम काही कधी जाणवला नाही. पार्टी लाईन वरून अजून एक प्रश्न मला वाटतोय. आज तुम्ही काही माझी नाही. असं आहे की तुमच्याकडे ना पार्टी लाईन नावाची गोष्ट काही दिसत नाही. म्हणजे मला असं म्हणायचं की जेव्हा पहा भाजपाचा एखादा प्रवक्ता एखादी भूमिका मांडतो, तेव्हा त्याच्या आजूबाजूची सगळी नेते मंडळी, सगळे प्रवक्ते ती भूमिका मांडायला तयार असतात. म्हणजे ती कुठेतरी पर्कोलेट झालेली असते. आता ते त्याची बैठका घेतात, काय घेतात माहिती नाही. अगदी हेच एकनाथ शिंदेंच्याकडेही दिसतं की त्यांची लोक लाईनीनं, एक व्यक्ती बोलत नाही कधी, 4-5 लोक बोलतात. ते खरं असो खोटं असो, जो नॅरेटिव्ह त्यांना एस्टॅब्लिश करायचा आहे त्यासाठी एक पूर्ण फळी तयार असते. शरद पवारांकडे तेच आहे, दादा असतानाच्या राष्ट्रवादीमध्ये तेच होतं. पण तुमच्याकडे तुम्ही बोलता, तुम्हाला कुठलाच बॅकअप नसतो, किंवा संजय राऊत बोलतात, कुठलाच बॅकअप नसतो. आणि हे आता मी अत्यंत जबाबदारीनं बोलते आहे, कारण आमच्याकडे शोला जर तुमचा एखादा प्रवक्ता बोलवायचा असेल तर तुम्ही नाही म्हटलं तर कोणाला बोलवायचं ही आमची अडचण होते. आम्हाला पहिले 6 जण नाही म्हणतात, 7वा हो म्हणतो कोणीतरी. तर हे काय पद्धत आहे? मी त्याच्यात एक सांगितलं पाहिजे की राष्ट्रवादीकडे पण प्रवक्त्यांची कमतरता असते. इवन दादांवर जेव्हा काही कोणी ॲलिगेशन करायचं किंवा कोणी यायचं, म्हणजे सूरज चव्हाणसारखा एखादा प्रवक्ता कधी बोलणार, तर तटकरेंच्या अंगावर कोणी गेलं तरच सूरज चव्हाण बोलणार. दादांच्या अंगावर गेलं तर सूरज चव्हाण अजिबात बोलणार नाही किंवा चाकणकर बोलणार नाही, हे ठरलेलं असायचं. इकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर बघितलं तर रोहित पवार हे प्रवक्ते नाहीत, पण तरीसुद्धा ते पक्षाची बाजू फार पोटतिडकीने मांडताना दिसतात, मांडतात, ते बोलतात. आता या सगळ्या सिनरिओमध्ये भाजपची एक लाईन किंवा एक फळी असते, हे बरोबर आहे. भाजपमध्ये सगळ्या प्रकारचे प्रवक्ते तुम्हाला दिसतात, टॉप टू बॉटम. म्हणजे त्याची एक लेवल ठरलेली आहे. खूप इंटलेक्च्युअल असणारा, खूप कंटेंटफुल, की जो सॉलिड आणि व्हॅलिड कंटेंट देणार आहे, असे पण लोक आहेत. म्हणजे केशव उपाध्यायांसारखा एक अतिशय सॉलिड कंटेंट देणारा माणूस असतो, माधव भंडारीसारखा फार टू द पॉइंट बोलणारा असतो, तर अतिशय भंपकपणे काहीतरी उगा रेटायचंय म्हणून उगा भूभू करत बसणारा बन सुद्धा असतो. तुम्ही नाही ह्याच्यात नाही राजकारण साध्य केलं तर नाही सुषमाताई. नाही, मी म्हणजे आता केशव उपाध्ये चांगलं बोलतो तर चांगलंच बोलतो बिचारा. म्हणजे मला काही त्याच्या, जी लोक चांगलं बोलतात आम्ही त्यांना चांगलंच म्हणतोय ना, कुठे नाही म्हणतोय. इव्हन त्यांचे हिंदीतही तेच असतं. बरं, त्यांच्यात अजून एक क्वालिटी असते, खोटं बोल पण रेटून बोल. त्यांचं चुकत असतं तरी सुद्धा ते, मग तुम्ही त्यांना कशावरही प्रश्न विचारा, मग मंदिर झालं नाही का, काहीही बोललं तरी, मग हिंदुत्वाचं काय झालं, अरे काय संबंध नसताना ते इतकं त्याचे बादराईन संबंध जोडतात. कदाचित आमच्याकडे त्या खोटं बोलण्याची आमच्याकडे कला नाही, हा एक भाग आहे. दुसरं असं की प्रवक्त्यांच्या शिवाय जर अजून कोणाला जर बोलायची संधी दिली तर कदाचित वेगळी लाईन जाईल का, असं खूपदा वाटू शकतं. आमच्याकडे एक प्रवक्ते असे होते की त्यांना प्रवक्ता नव्हतं नेमलेलं, आणि त्यांच्याकडून 1-2 वेळेला फार गंभीर चुका झाल्या, आणि ज्याच्यामुळे पार्टीला हे ठरवावं लागलं की कोणी बोलायचं आणि कोणी नाही बोलायचं. त्यामुळे हां, पण एक नक्की आहे की सकाळी जर राऊतसाहेब बोललेले असतील तर एका अर्थाने तो एक अजेंडा सेट झाला आहे त्या दिवसाचा. तो अजेंडा सेट झाला तर दिवसभर ती लाईन चालली पाहिजे. आता दिवसभर ती लाईन चालवायला मी एक माणूस किती बोलणार आहे. आमच्याकडे तिसरे प्रवक्ते कोण आहेत तर अरविंद भाई आहेत. पण अरविंद भाईंची अडचण अशी आहे की ते संसदीय गटनेते आहेत आणि ते बराच काळ दिल्लीत असतात. त्यामुळे ते दिल्लीतल्या पत्रकारांना, हिंदी इंग्रजी पत्रकारांना तिकडे सामोरे जातात. त्यामुळे मराठी तिकडे तुम्हाला प्रवक्ता दिसत नाही बोलायला. ती एक अडचण असते. आणि दुसरं असं की आमच्याकडे कशावर व्यक्त व्हायचं आणि कशावर नाही याचे काही कॅल्क्युलेशन्स आहेत. सगळ्याच मुद्द्यांवर व्यक्त व्हायचं नाही असं पक्षप्रमुखांनाही वाटतं की आपण का अननेसेसरी आपली एनर्जी लावतोय की जिथे आपली काहीच म्हणजे संबंधच नाहीये, आपण त्याच्यावर का बोलतोय. उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं ना, भाजपचे असे खूप लोक आहेत किंवा शिंदेकडे पण असे लोक आहेत की जे बोलल्यावर मी अजिबात त्याच्यावर व्यक्त होत नाही, चुकूनच बोलत नाही. कदाचित मग भाजपमध्ये किंवा शिंदेकडे एखादा आमदार असेल, एखादा खासदार असेल,
तरी मी त्याची उत्तरं देत नाही. कारण तुम्ही आमदार आणि खासदार असता म्हणजे तुम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलता असं अजिबात नाही. मुळात तो ऑरा तुम्हाला कळलाय का हेही तितकंच महत्त्वाचं आहे. उगाच आपलं काहीतरी तुम्ही उठलाय आणि तुम्हाला बोलायचंय म्हणून बोलताय याला काही अर्थ नाही. हा, पण जर भाजपमध्ये जर देवेंद्रजी बोलत असतील, जर बावनकुळेजी बोलत असतील किंवा शिंदेकडे जर उदयभाऊ बोलत असतील तर निश्चितपणे आम्ही त्याच्यावर व्यक्त झालं पाहिजे. उदयभाऊंच्या बोलण्यावर निश्चित व्यक्त झालं पाहिजे. किंवा इकडे भाजपामध्ये कुणी काही बोलत असेल तर त्याच्यावर नक्की व्यक्त झालं पाहिजे. पण कुठेतरी रोज उठून बंद बोलतोय म्हणून त्याच्यावरती व्यक्त व्हायचं तर अजिबात नाही. तो जॉनरच नाहीये. तो माझा चला, genre. मला व्यक्त होण्याबद्दलचे तुमचं मत कळलं. पण तुमची खासदार जात असताना तिथे किमान आदित्य ठाकरेंनी दिल्लीत असायला हवं होतं. हे आम्ही तर नंतर विचारतोय हा प्रश्न, पण हे आधी भास्कर जाधवांनी म्हटलं आणि हे तुमच्या पक्षातल्या अनेक लोकांना वाटलं. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. कुठेतरी ही एक तरुण पिढी म्हणून आदित्य ठाकरेंनी किमान तिथं लीडिंग फ्रॉम द फ्रंट करायला हवं होतं अशी वाटणारी जी मंडळी आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, हे तुमचं संघटनात्मक म्हणून हे म्हणणं बरोबर आहे किंवा भास्करदादांचं सुद्धा म्हणणं बरोबर आहे की जर दिल्लीत सगळ्या घडामोडी होत आहेत तर दिल्लीत कोणीतरी असणं गरजेचं होतं. अर्थात दिल्लीचं काम जे रोज बघतात, आमच्या संसदीय आणि आमच्या कायदेशीर सुद्धा बाबी जे रोज स्वतः हाताळतात असे अनिल भाऊ दिल्लीत होते. संसदीय गटनेते असणारे अरविंदभाई दिल्लीत होते. तिसरे खासदार आमचे संजय राऊतजी ते पण दिल्लीत होते. ठीक आहे, 3 जण होते. याच्या उपर आदित्यजींनी सुद्धा दिल्लीत असलं पाहिजे असं जे भास्कर दादांना वाटतं ते पण काही फार गैर आहे असं नाही. ते मलाही वाटणं स्वाभाविक आहे. किंबहुना मलाही ते तसंच वाटतं की त्यांनी तिकडे असायला हवं होतं. पण तरीही ते इथे होते. पण त्यांच्या इथे असण्याची कारणं जेव्हा नंतर समजून घेतली तेव्हा ती लक्षात आली की ते का इथे होते. तर याच्यातले काही खासदार इथेच होते. उदाहरणार्थ ओमराजे इथेच होते किंवा संजय दिना इथेच होते. ते रात्रीच्या अंधारात गेले, सही केली आणि पुन्हा परत आले. तर तिथल्या खासदारांच्या बद्दल ते तिथे बोलतील आणि इथल्या खासदारांना इथे बोलता येईल का, इथे कन्व्हिन्स करता येईल का. अर्थात हे सगळे ऑलरेडी शिंदेसोबत जाण्यासाठी फुल्ली कन्व्हिन्स्ड होते. त्यांना पुन्हा रिकन्व्हिन्स करणं वगैरे हा काही प्रकारच नव्हता. त्यामुळे ती भाबडी आशा बाळगणं सुद्धा व्यर्थ होतं, हेही तितकंच खरं. पण तरीही किंवा आपण हा प्रयत्नच केला नाही असं वाटायला नको. त्यामुळे काही लोक तिकडे प्रयत्न करत होते तर त्याच वेळेला काही लोक इथे प्रयत्न करत होते, इतकंच काय ते. मला वाटतं तुमच्याच पक्षातल्या लोकांना हे ऐकून थोडासा दिलासा वाटेल. पण ऑपरेशन तुडवा ह्याच्या पलीकडे तुमच्या पक्षाकडे काही प्लॅन आहे का येणाऱ्या काळासाठी? ऑपरेशन तुडवा ही काय म्हणता येईल त्याला एक इमिडिएट रिॲक्शन आहे की काहीतरी घडलंय आणि अरे म्हणता कारे येते पेराल ते उगवते. की तुम्ही जर त्या अरे रावीच्या पातळीवर आला असाल तर आम्हाला त्या पातळीवर उत्तर द्यावं लागेल. बुधवारी जे मला वाटतं आपणच होता 0 आवरला आणि मी आपल्याला असं म्हटलं की संजय दिनांचा आमचा संपर्क झालाय. ते म्हणालेत की ताई मी इथेच आहे. त्यामुळे आम्ही संजय दिनांबद्दल अतिशय मवाळकीने बोललो. पण तेच संजय दिना वेळकाढूपणा करताय ते लक्षात आलं आणि Y+ सुरक्षा येईपर्यंत ते शांत बसले. एकदा Y+ सुरक्षा आली आणि त्यांची भाषा मगरुरीची झाली. आता त्यांची भाषा मगरुरीची झाल्यावर आम्हाला तुडवण्याची भाषा करणं अपरिहार्य आहे. राडा कल्चर शिवसेनेला सांगायची गरज नाही. राडा कल्चरचे आम्ही संस्थापक आहोत. तो कधी कसा करायचा तेही आम्हाला माहित आहे. त्याच्यावर काय वेगळं सांगायची गरज नाही. हा, पण त्याच्या आता ही इमिडिएट रिॲक्शन झाली 2 प्रकारच्या, एक टेम्पररी रिॲक्शन, एक परमनंट रिॲक्शन. ही टेम्पररी रिॲक्शन झाली. परमनंट साठी काही आहे का प्रोग्राम? तर त्याच्यासाठी आधी 4 दिवसाचा दौरा पक्षप्रमुख करतायत. ते यवतमाळ, हिंगोली, धाराशिव ज्या ज्या भागामध्ये ही गोष्ट घडलेली आहे त्या ठिकाणी ते स्वतः जात आहेत. ते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत आहेत. त्यानंतर पुन्हा सगळ्यांची एकत्रितपणे एक बैठक होईल आणि त्यानंतरचा एक जो प्रोग्राम असेल तो प्रोग्राम ठरेल आणि त्याच्यानुसार मला वाटतंय महाराष्ट्रभर सगळ्यांनी जाण्याच्या संबंधाने एक काम सुरू होईल. सध्या फक्त BLA लेवलवरचं काम चालू आहे. आपण थोड्या वेळ राजकारणाला दूर ठेवू. मी तुम्हाला पुढचा प्रश्न परत मराठवाड्यात येते. मराठवाड्यात ज्या अनेक घटनांनी तुमचंही आयुष्य शेप झालं असेल, ज्या सामाजिक सांस्कृतिक जी परिस्थिती होती त्यात कुठंतरी बदल होताना, त्या मानसिकतेत बदल होताना तुम्हाला दिसतंय का? मराठवाडा
म्हटलं तर खूपच शिकलेली लोक आहेत. म्हणजे तुमच्या मुंबईमध्ये 12वी BA झालं, ग्रॅज्युएशन झालं की ऑलमोस्ट माणसं नोकरीला लागतात. काही ना काही कंपनी IT जॉब वगैरे मिळतात. त्या मानाने मराठवाड्यात खूप शिकलेली लोक सापडतात. अगदी रिसर्च असणारी, डॉक्टरेट असणारी, पोस्ट डॉक्टरेट असणारी अशी सगळी आहेत. पण अडचण काय आहे ना, की इथे एम्प्लॉयमेंटचं जे प्रमाण आहे, रोजगाराचं प्रमाण आहे ते फार कमी आहे. MIDCs खूप कमी आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत आमच्याकडे MIDCs अगदी नाहीच्या बरोबर आहेत. एक संभाजीनगरला MIDC आहे, त्यानंतर लातूरला विलासरावजींच्या काळात आली होती, मग नांदेडला एखादी. पण MIDCsच नाहीत. म्हणजे धाराशिव सारखं की जे म्हणतात की आम्हाला विकास करायचा आहे, तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलाय, MIDCचं काय तर काहीच नाही. बीड, एवढं बीडचं नाव घेतलं जातं की बीडला तर उपमुख्यमंत्री वगैरे लाभलेले आहेत. MIDC काय, शून्य काम आहे, काहीच नाही आहे. तर याच्यामुळे काय होतं ना की रोजगार मिळत नाही आणि मग रिकाम्या सगळ्या युथने करायचं काय. मग जेव्हा पोरं नाक्यावर उभी राहतात, चकाट्या पिटतात आणि मग त्याच्यातनं काहीतरी घटना घडते. पण याला जबाबदार कोण? याला जबाबदार निश्चितपणे हे सगळे लिडिंग करणारे लोकप्रतिनिधी असतात. ज्या लोकप्रतिनिधींनी आमच्या समोर बसून ऐकणारा जो वर्ग आहे त्याने आमचं ऐकलंच पाहिजे. पण तो कधी ऐकेल? जेव्हा तो रिकामटेकडा असेल तेव्हा ऐकेल. त्याच्या खिशात जर 4 पैसे खुळखुळले तर तो ऐकणार नाही, तो उद्योगी होईल. तो उद्योगी होणारच नाही याची काळजी जर इथून मंचावरून बोलणाऱ्या लोकांनी घेतली असेल तर त्याचा दोष मराठवाड्यातल्या माणसांना देता येणार नाही. तर तो प्रॉब्लेम आहे मराठवाड्यात. त्यात मराठवाड्यात निसर्गाचा पण अन्याय आहे. जमिनी तितक्या भारी नाही आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत. पश्चिम महाराष्ट्रातले 5 एकर आणि आमच्याकडचे 15 एकर सारखे आहेत. कारण तिकडच्या जमिनी खूप चांगल्या काळ्या कसदार आहेत, पाणी आहे. आमच्याकडे पाणी नाहीये. खूप कष्टाळू माणसं आहेत, पण निसर्गाने ही अन्याय केलेला आहे. तर त्यामुळे एकूण आमचं जे आर्थिक आणि सामाजिक सगळं सांस्कृतिक वातावरण आहे ते ढवळून निघालेलं. कदाचित त्यामुळेही बऱ्याचदा जो असंतोष असतो, एक फ्रस्ट्रेशन असतं, चिडचिड असते, ती कधी कधी एका वेगळ्याच पद्धतीने बाहेर पडते की काय असं सुद्धा वाटायला लागतं. ज्या सुषमा अंधारेंनी 2 पुस्तकं लिहिली, मला वाटतं एक कविता संग्रह पण आपण लिहिला. अजून 2 पुस्तकं येत आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचं कविमन जे आहे ते अजूनही ते जपता येतंय, म्हणजे त्याच्यासाठी वेळ काढता येतोय. नाही, पण आता ना तो जो भावडेपणा आणि तो जो हळवेपणा आहे तो आता जरा कापरासारखा उडून चालला की काय असं वाटतंय. कारण एवढ्या सगळ्या निगरगट्ट वृत्तीच्या लोकांच्या सोबत राहणं होतं. एवढे सगळे असे कावेबाज लोक, जे आता मी जसं सांगितलं की अगदी तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमच्याच सोबत आहे असं सांगणारी, इळणमाळ तुमचाच फोटो सोबत घेऊन फिरतोय म्हणणारी, आणि ती जर अशी पाठीत खंजीर खुपसत असतील तर माणसं विमनस्क होतात की आपण यांच्यासाठी लढलो का, यांच्यासाठी वेळ दिला का, या लोकांच्यासाठी आपण दुश्मनी घेतली का. काय राणा जगजितची नामची दुश्मनी आहे सांगा. राणा पाटलांनी काही माझं काही धुरा हिरावलेला नाहीये, त्यांनी काही माझा बांध कोरलेला नाही. मी का देवेंद्रजींच्या अंगावर जावं? काही त्यांनी काही माझा काही बांध कोरलेला नाहीये, त्यांनी काही माझे 2 रुपये खाल्लेले नाहीत, मीही त्यांचे 2 रुपये खाल्लेले नाहीत. काही मी एखाद्या ठिकाणी कुठेतरी लाच घेताना सापडले आणि त्यांनी मला वाचवलंय किंवा वाचवलंय असं पण नाही. कुणाला तरी वाचवलं असेल त्यांनी, एखाद्या लाचखोराला, असं पण काही नाही. म्हणजे त्यांचे माझे फायद्याचे किंवा तोट्याचे कुठलेही संबंध नाहीत. मग आम्ही का अंगावर गेलो? का त्यांच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला? या लोकांना निवडून आणण्यासाठी ना. मिहीर कोटेचाच्या विरोधात सुषमा अंधारे सभा घेते. का सभा घेते? कारण तिथे मला माझा माणूस उभा राहिलाय, त्याला निवडून आणायचा असतो म्हणून. पण ज्याला मी माझा माणूस म्हणून निवडून आणलाय, तो जर माणूस जर बदमाश निघत असेल तर आमचं आहत होणं, आमचं दुखावणं हे खूप स्वाभाविक आहे. आणि काय असतं ना की नेता म्हणून असणारी समीकरणं वेगळी असतात आणि ग्राउंड लेवलचं काम करणारा माणूस म्हणून समीकरण वेगळं. मला असं वाटतं की मी स्वतःला नेता वगैरे अजिबात समजत नाही. मी ग्राउंड रियालिटीमध्ये रमणाऱ्यांपैकी आहे. मी फील्डवर काम करते. महाराष्ट्रात कुठेही खुट्ट झालं तर त्याची पहिली बातमी आपल्याकडे असली पाहिजे, ती माहिती आपल्याकडे असली पाहिजे, ह्याची धडपड करणाऱ्यांपैकी मी आहे. त्यामुळे विश्वासाने कुणाच्याही बाबतीत जरा काही चुकीचं घडलं, एखादी सासरी गेलेली लेक माऊली असेल, कॉलेजियन पोरगी असेल, एखादा ॲक्सिडेंट असेल, तर त्या लोकांना वाटतं की नाही आपण सुषमाताईंशी बोललं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे. ती माहिती असते आणि आपण त्यांच्यासाठी काम करतो. पण इतकी मेहनत घेऊन सुद्धा जर काही बदमाशा होत असतील
तर वाईट वाटतं. आणि मग अशा सगळ्या काळामध्ये काय लिहावं, काय आदर्शवाद जपावा, काय भावनिक राहावं, सगळंच अवघड आहे. की जेव्हा सगळे भावनाभिमुख होण्यापेक्षा सगळे पैसेभिमुख झालेले लोक आहेत, जसं ते राऊत साहेब म्हटलं, आपणा सपना मनी मनी सारखे. आता खरं तर आपण शेवटाकडे येऊया ह्या मुलाखतीच्या. आणि मी तुम्हाला आता ह्याला आपण रॅपिड फायर म्हणूया. आणि त्यामुळे रॅपिड फायरमध्ये आपल्याला अगदी हो किंवा नाही किंवा असं उत्तर द्यायचं आहे. सुषमाताई, शिवसेनेत प्रवेश करताना काही तुमचे आडाखे असतील, ते खरे ठरले का, हो की नाही? नाही. पक्ष रिकामा होणं हे तुम्हाला संकट वाटतं की संधी? व्यक्ती म्हणून संधी असेल, पण संधी जर समूह मोठा झाला तर व्यक्ती मोठी होते. माझ्या समूहाचं जिथे नुकसान होतंय तिथे माझ्या वैयक्तिक फायद्याचं काय बघणार? भाजपशी जुळवून घेताना आज ठाकरे दिसतात आहे किंवा असं वाटतंय, असं एक समोर चित्र येत आहे. आता ठाकरेंनी जर भाजपाबरोबर जाण्याचं ठरवलं, जर निर्णय घेतला, तर तुम्ही बरोबर थांबणार की दुसरा पक्ष पकडणार? या प्रश्नाचं उत्तर एबीपीच्या कट्ट्यावर दिलंय, 3 वर्ष आधी दिलंय. आणि तेव्हाही सांगितलं होतं की सगळ्यात आधी ते एबीपीला सांगेन. अशी कधी परिस्थिती आली तर परत एकदा सांगते, ते एबीपीला सांगेन. बरं, मग आता ना आपण ती काय परिस्थिती ना, आपण एक व्हिडिओ पाहू. म्हणजे आज तुम्ही ठरवलं नाही माझी पूर्ण शाळा घ्यायची? नाही नाही नाही, काय तुम्हाला कधीच उत्तर सुचत नाही असं होत नाही सुषमाताई, त्यामुळे तुम्ही आज धर्मसंकटात टाकताय मला. आणि माझ्यासाठी थांबले. भेट काय, ते तुमच्याकडे बोलत होते मग मी आलो, असं नको. आणि आता तुम्ही उद्या बोलाल की त्याला पण मी बीजेपीत घेतोय, आता ते तेवढंच राहिलंय. एक लक्षात घ्या, हिंदुत्व विचार अगर कोणी स्वीकारत असेल तर आम्ही सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहे. हिंदुत्व स्वीकारायला लागेल, आपल्या पाकिस्तानच्या अब्बाला नाकारायला लागेल, त्याला घरी बसवायला लागेल. मस्जिदीवर थोडं प्रेम कमी केलं आणि मंदिरावरचं प्रेम वाढवलं तर त्याला आमच्याकडे स्वागत आहे, काही हरकत नाही. आणि माझ्यासाठी थांबले. मला वाटतं ही गर्दी आहे, म्हणजे जागा कमी आहे. खूप अशा कमी जागेतनं दोघं पास होत आहेत. समोर कुठलाही माणूस दिसला तर एकमेकांना स्मित हास्य करणं हे फार स्वाभाविक आहे. परंतु आपण जर त्याला खूप कमी गतीने जरी बघितलं तरी लक्षात येईल की हस्तांदोलनासाठी जो हात पुढे केला तो हस्तांदोलित झालेला नाहीये, अजून मनं जुळलेली नाहीत. असंच तुम्ही आपला आवाज कुठे असावा असं तुम्हाला वाटतं? विधानसभा, विधान परिषद, लोकसभा की राज्यसभा? ताई, माझं व्यक्ती म्हणून नाही, मी गेली 15-20 वर्ष चेहरा नसलेल्या ज्या भटक्या विमुक्तांच्यासाठी काम करते, त्यांच्यातला एकही माणूस आजपर्यंत संसदीय राजकारणात पोचला नाही. तेव्हा अगदी ठामपणे तो आवाज संसदेत असला पाहिजे. जर खरंच या बिनचेहऱ्याच्या माणसांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी काम करायचं असेल तर तो आवाज संसदेत असला पाहिजे. म्हणजे ऑल माय बेस्ट विशेस टू यू. मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारते. सुषमा अंधारेला कुठली सुषमा आवडते? राजकारणातली सुषमा, कवयित्री, लेखिका सुषमा की चळवळीतील कोणाशीही बांधिलकी नसलेली सुषमा? मला कब्बूची आई असलेली सुषमा फार आवडते. कारण जगातली प्रत्येक कृती, त्याची कार्यप्रेरणा ही माझी लेख आहे. आणि मी वारंवार म्हणते की मी कुणालाही ॲन्सरेबल नाही, पण माझ्या लेकीच्या नजरेत मला कधीही माझं नजर झुकवची वेळ येता कामा नये. तिच्यासमोर एक आयडियल मदरच असली पाहिजे. सो मी तिला ॲन्सरेबल आहे आणि मला तिची आई म्हणून ओळख असणं हे सगळ्यात मोठी ओळख असेल माझ्यासाठी. खूप सुंदर उत्तर होतं हे सुषमाताई. तुम्ही वेळ काढलात, पुण्याहून आलात खास कॉफी विथ कौशिकसाठी. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.